हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली मायक्रोसॉफ्ट एक्सेलची सिरीज चालू आहे, ज्यामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल पूर्ण डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण होम मेनूचा काही भाग बघितला होता. आजच्या व्हिडिओमध्ये उर्वरित काही भाग पाहणार आहोत. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपण आपली जी एक्सेलची सिरीज चालू आहे त्याचा जो प्रवास आहे झिरो टू हिरोचा, तो आपण सोबत कंप्लीट करूया मित्रांनो. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया आपल्या स्क्रीनकडे. मित्रांनो, एक्सेल स्टार्ट करा आणि ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा. ब्लँक वर्कबुक सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मार्कशीट तयार करणार आहोत, ज्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून बघायच्या आहेत मित्रांनो. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक नंबर्स एंटर करायचे आहेत. मित्रांनो, आपल्याला एक सेल रेंज सिलेक्ट करायची आहे, एक नंबर रेंज सिलेक्ट करायची. त्या नंबरच्या इन बिटवीन त्या नंबरचे आपल्याला नंबर्स या ठिकाणी रॅन्डम नंबर्स फिल करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक्सेल मध्ये एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, इक्वल टू लिहा, रँड बिटवीन सिलेक्ट करा, टॅब प्रेस करा आणि बॉटम नंबर त्या ठिकाणी टाका. समजा आपल्याला 45 ते 85 यामधले नंबर्स घ्यायचे असतील तर एंटर प्रेस करा. कंट्रोल आर. टाईप झाल्याच्या नंतर मित्रांनो याला थोडंसं आपण फॉर्मॅटिंग करून घेऊया. याला सिलेक्ट करा, ऑल बॉर्डर्स द्या आणि हेडिंगला सिलेक्ट करूया आपण. याला बोल्ड करून सेंटर अलाइनमेंट देऊया. याच्या सिरियल नंबरला पण सेंटर अलाइनमेंट देऊया. नंबरिंगला जर आपल्या पूर्ण नंबरला आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे तर आपण ते देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता कंडिशनल फॉर्मॅटिंगचा आपण आज कसा वापर करतात ते शिकणार आहोत. तर सर्वप्रथम ही ज्या रेंज आहे आपली नंबर्सची रेंज पूर्ण सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंगचा उपयोग नावाप्रमाणेच कंडिशन देऊन फॉर्मॅटिंग करायचा असतो. जर असं असेल तर असं करा, आपल्याला अशी कंडिशन द्यायची आहे. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही रूल्स दिसतात, जसं की फर्स्टला आहे हायलाइट सेल रूल्स. त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू अशा काही कंडिशन्स आहेत, रूल्स आहेत. ग्रेटर दॅन म्हणजे समजा एखाद्या ठराविक अंकापेक्षा जास्त आपल्याला जर काही अंक शोधायचे असतील आपल्या ह्या टोटल नंबर्स पैकी, तर आपण ग्रेटर दॅन ही जी कमांड आहे किंवा हा जो रूल्स आहे तो आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. समजा आपल्याला असं बघायचं असेल की आपल्या ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्यामध्ये 70 पेक्षा जास्त असलेली संख्या किती आहेत हे जर आपल्याला काही कंडिशन देऊन बघायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ग्रेटर दॅन हा रूल्स यूज करू शकतो. या ठिकाणी बघा 70 लिहिलं आपण की 70 पेक्षा जास्त असलेल्या संख्या आपण त्याला लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स्टने आपण हायलाइट करून मागितलं. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कलर असतात अवेलेबल, आपण अशा पद्धतीने करू शकतो. जो आपल्याला घ्यायचा तो आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे लेस दॅन. लेस दॅन मध्ये एखाद्या ठराविक संख्येपेक्षा कमी असलेल्या संख्या जर आपल्याला बघायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी लेस दॅन यूज करू शकतो. समजा आपल्याला असं बघायचं की आपल्या ज्या पूर्ण संख्या आहेत याच्यापैकी 55 पेक्षा कमी किती संख्या आहेत हे जर दाखवा, ते लगेच प्रदर्शित करते आणि हे सगळं ऑपरेशन विदिन सेकंदाच्या आत. इन बिटवीन आपल्याला दोन संख्येच्या आतमधल्या संख्या जर बघायच्या असतील, समजा आपल्याला असं वाटलं की 65 आणि 75च्या आतमधल्या ज्या काही संख्या आहेत त्या आमच्या समोर डिस्प्ले करा, ते लगेच तुम्हाला करून दाखवते मित्रांनो. त्यानंतर पुढचा रूल्स आहे इक्वल टू. एक्झॅक्ट, समजा एखाद्या संख्येच्या एक्झॅक्ट संख्या आपल्याला चेक करायच्या आहेत. समजा आपल्याला असं वाटलं की 67 कितीदा आहे, तर 4 टाइम 1 2 3 4 टाइम्स 67 आहे. हे आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगचा वापर करून या ठिकाणी बघितलेला आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर पुढचे याच्यामध्ये ऑप्शन आहेत, जर काय टेक्स्टमध्ये काही अल्फाबेटिक असतील तर तसं दाखवा, किंवा एखादी डेट असेल तर दाखवा, असं आपण हे पुढच्या 2 कंडिशन्स यूज करू शकतो. त्याच्यानंतरचा रूल्स आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज. त्याच्यानंतरची कमांड आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज. समजा आपल्याला असं बघायचं की एकच संख्या एकापेक्षा जास्त वेळा कितीदा यूज झालेली आहे, किंवा एकापेक्षा जास्त असलेल्या संख्या तुम्ही दाखवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 65 संख्या 65 पुन्हा एकदा कधीतरी यूज झालेली आहे. एकदा असेल, डबल असेल, ट्रिपल टाइम असेल, 4 टाइम असेल, किती वेळा असू शकतो. तसं डुप्लिकेट युनिक सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे एकच संख्या असेल तर त्याची डुप्लिकेट नाही, म्हणजे एक संख्या डबल कधी यूज झाली नाही अशी आपण या ठिकाणी युनिकला यूज करून बघू शकतो. आता ह्या ज्या काही हायलाइटेड संख्या आहेत त्या सगळ्या युनिक आहेत. म्हणजे 49 डबल यूज केलेलं नाही, 62 डबल यूज केलं नाही, 76 डबल यूज केलं नाही, हे युनिक आहे, एकदाच यूज झालेलं आहे. त्यानंतर हायलाइट सेल रूल्सच्या नंतर आपल्याकडे काही टॉप 10 टॉप आणि बॉटम रूल्स आहेत, ज्याच्यामध्ये टॉप 10 बॉटम 10 असे आपण चेक करू शकतो मित्रांनो. टॉप 10 आयटम, बॉटम 10 आयटम आपण असं बघू शकतो. त्या ठिकाणी पर्सेंटेजचा पण आपण त्याच्यामध्ये टॉप 10% वाले लावू शकतो, बॉटम 10% वाले, अबोव ॲव्हरेज, एखादी संख्येच्या सरासरीपेक्षा जास्त दाखवायचं असेल तर तसंही दाखवू शकतो आपण. त्यानंतर इथं डेटा अनालिसिस करायचं आहे तर डेटा बार्स आपण यूज करू शकतो, ग्रेडियंट फील्ड, सॉलिड फील्ड्स. हे समजा आपला सेलला त्यांनी 100 मार्क असं गृहीत धरलं आणि ते बाकी फिल करायला किती शिल्लक आहे असं आपल्याला हे ग्राफच्या स्वरूपात दाखवल्यासारखं दाखवते मित्रांनो. हे डेटा अनालिसिसचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा आहे कलर स्केल. एखाद्या ठराविक संख्येच्या रेंजला एक सेम कलर या ठिकाणी येतो मित्रांनो. अशा वेगवेगळ्या कलर स्केल्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो. त्याच्यानंतर काय आयकॉन सेट्स आहेत, डायरेक्शनल, शेप्स, इंडिकेटर्स, रेटिंग्स. हे आपल्या मोबाईल टॉवरच्या सिग्नल्स प्रमाणे दिसते, ट्रॅफिकच्या सिग्नल्स प्रमाणे दिसते. अशा वेगवेगळ्या काही इंडिकेटर्स, शेप्स, डायरेक्शनल्स आहेत, ते पण आपण या ठिकाणी यूज करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही न्यू रूल्स लावायचे असेल तर आपण इथून लावून बघू शकतो. समजा या ठिकाणी आपण ग्रेटर दॅन यूज केला असेल तर त्याच्या समजा केलेल्या आहेत, आपल्याला पूर्ण क्लिअर करून टाकायचं असेल तर आपण इथून क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स करून किंवा एंटायर शीट करून आपण ते क्लिअर रूल्स काढून टाकू शकतो. त्याच्यानंतर काही रूल्स कमी जास्त करायचे असेल तर आपण असं इथून मॅनेज न्यू रूल्स अशा इथून आपण त्याचं मॅनेज करू शकतो रूल्सचं. त्यानंतर मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे फॉर्मॅट ॲज टेबल. फॉर्मॅट ॲज टेबलचा ऑप्शनचा वापर करून आपण आपले जे काही डेटा आहे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो मित्रांनो. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काही ऑप्शन्स असतात, आपण करून बघूया. हे आपले जे टेबलच्या स्टाईल्स आहेत यापैकी कुठली पण आपण एखादी स्टाईल्स जर लागू केली तर आपल्याला असं लगेच पूर्ण टेबल रेंजमध्ये सिलेक्ट होतो. ओके करा. त्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड बऱ्याच गोष्टी ऍप्लिकेबल असतात, जसं की फिल्टर्स ऍप्लिकेबल आहे. समजा आपल्याला डेटा अनालिसिस करायचा आहे, एखाद्या ठराविक विद्यार्थ्याचा डेटा बघायचा आहे तर आपण इथं फिल्टर्स मध्ये जाऊन ठराविक विद्यार्थ्याचा डेटा बघू शकतो. समजा श्रेया नावाच्या विद्यार्थ्यांचा डेटा बघितला आपण अशा पद्धतीने. मित्रांनो समजा आपल्याला या ठिकाणी एखादी ठराविक विषयाच्या मार्कानुसार समजा 73 मार्क इंग्लिश विषयामध्ये किती विद्यार्थ्यांना पडलेत असं जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण अनसिलेक्ट करा, 73 सिलेक्ट करा. 73 फक्त एकाच विद्यार्थ्याला पडलेत. असं देखील फिल्टर यूज करून, फिल्टर लावून आपण डेटा अनालिसिस करू शकतो, एखादी माहितीचा शोध घेऊ शकतो. या 2-3 गोष्टीच्या उपयोगासाठी फॉर्मॅट ॲज टेबल ऑप्शन आपल्यासाठी खूप चांगला आहे मित्रांनो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेबल स्टाईल्स लावता येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फिल्टर्स लागू होऊन येतात. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे स्टाईल्स. सेल स्टाईल्स आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल स्टाईल्स या ठिकाणी यूज करू शकतो. हेडिंगसाठी वेगळी सेल स्टाईल्स असं देऊन नॉर्मल, बॅड, गुड, न्यूट्रल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स आहेत. हेडिंग 1, हेडिंग 2, थीम सेल स्टाईल्स आहेत. आपल्या गरजेनुसार, आपल्या आवडीनुसार आपण कुठली पण सेल स्टाईल त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो इन्सर्ट. एखादी सेल इन्सर्ट करायची असेल, एखादी कॉलम इन्सर्ट करायचा असेल, एखादी रो इन्सर्ट करायची असेल, एखादी शीट इन्सर्ट करायची असेल तर आपण या ठिकाणी यूज करू शकतो.
इन्सर्ट सेल, इन्सर्ट शीट रो, इन्सर्ट शीट कॉलम, इन्सर्ट शीट. समजा आपल्याला असं वाटलं की हे जे 7 नंबरचा विद्यार्थी आहे त्याच्या अगोदर आपल्याला एक नवीन विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी इन्सर्ट करायचं असतं. तर आपल्याला रो नंबर 11 सिलेक्ट करा. जी आपण रो, लक्षात ठेवा मित्रांनो, जी आपण रो सिलेक्ट करतोय त्याच्या नेहमी वरच्या बाजूला एक नवीन रो इन्सर्ट होत असते. आता मी ही रो नंबर सिलेक्ट केली 11 नंबर. 11 नंबरच्या वरच्या बाजूला एक नवीन रो इन्सर्ट होत असते. एंटर वरती जा, इन्सर्ट शीट रो. जो काही डेटा असेल तो ऑटोमॅटिकली खाली शिफ्ट होतो. त्या ठिकाणी एक नवीन ब्लँक रो इन्सर्ट झाल्यासारखं आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला डेटा काय फिल करायचा असेल आपण तो फिल करू शकतो. नवीन रो इन्सर्ट करायच्या 2-3 पद्धती आहेत. आपण जी रो सिलेक्ट करतो त्याच्या वरच्या बाजूला नवीन रो इन्सर्ट होत असते. आपण डायरेक्ट इथून करू शकतो अथवा ज्या रोला सिलेक्ट केलं त्याच्यावर राईट क्लिक करा, इन्सर्ट करा. अदरवाईज कंट्रोल प्लस करा, कंट्रोल प्लस प्लस प्रेस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एखादी शीट इन्सर्ट करायची असेल तर आपण इथून इन्सर्ट शीट करू शकतो. इन्सर्ट शीट 1 2. कॉलम इन्सर्ट करायचा असेल, कॉलम हा नेहमी जो आपण कॉलम सिलेक्ट करतो त्याच्या डाव्या बाजूला एक नवीन कॉलम इन्सर्ट होत असते. समजा उदाहरणार्थ आपल्याला सायन्स आणि मॅथच्या मध्ये एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे किंवा आपण भाषा विषय 4था आपण ऍड करू. इंग्रजी आणि सायन्सच्या आतमध्ये आपल्याला एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा, तर आपल्याला सायन्स कॉलम सिलेक्ट करावं लागेल जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूला एक नवीन कॉलम इन्सर्ट होईल. इन्सर्ट शीट कॉलम. इथं आपण तुम्हाला जर समजा विषयाचं नाव लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर याच्यामध्ये एखादी सेल पण आपण इन्सर्ट करू शकतो. समजा मला इथे एक सेल इन्सर्ट करायचा आहे, इन्सर्ट सेल. आता त्याला आपण 2-3 प्रकार आहेत. अगोदरचे जे सेल आहेत त्याला वर शिफ्ट करायचं का खाली करायचं, डावीकडे करायचं का उजवीकडे करायचं, या 4 पैकी कुठला एक ऑप्शन निवडून आपल्या गरजेनुसार आपण तो यूज करू शकतो. असं एकच सेल फक्त त्या ठिकाणी ऍड होते मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे डिलीट. जी रो तुम्हाला डिलीट करायची आहे ती रो सिलेक्ट करा आणि त्यानंतर डिलीट वर क्लिक करा. ऑटोमॅटिक ती रो डिलीट होऊन जाईल. अथवा इथून राईट क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. तुमच्या सवयीनुसार तुम्ही जे यूज करू शकता. जो कॉलम डिलीट करायचा तो कॉलम अगोदर सिलेक्ट करा. आणि इथं असं नाही की समजा मी जो कॉलम सिलेक्ट केला त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूचा कॉलम डिलीट होईल. इथं असं नाही होणार. मी जी रो सिलेक्ट केली त्याच्या वरच्या किंवा खालची रो डिलीट होईल असं काही नाही. जी रो तुम्ही सिलेक्ट कराल, जो कॉलम तुम्ही सिलेक्ट कराल, जी सेल तुम्ही सिलेक्ट कराल तेच डिलीट होते मित्रांनो. इथं तसं वरचं खालचं काही थीम नाही. जे तुम्ही सिलेक्ट केलात ते डिलीट होणार. डिलीट शीट कॉलम, इंग्रजी विषय काय. त्यानंतर शीटच पूर्ण डिलीट करायची. समजा शीट 2 आपण इन्सर्ट केली होती तिला डिलीट करून टाकू. डिलीट शीट. दॅट्स इट. मला हा शेवटचा सेल डिलीट करायचा आहे. डिलीट सेल्स. बाकीचे सेल जे आहेत डाव्या बाजूला शिफ्ट झाले पाहिजे असं आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये आपल्या शीटला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटिंग लावू शकतो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉलमची विड्थ, रोची हाईट, ऑटो ॲडजस्ट बघितलं ते आपण या ठिकाणी करू शकतो. समजा आपल्या रोला, हेडिंग रोला आपल्याला सध्या साईज त्याची 15 पॉईंट आहे, 20 पिक्सल. आपल्याला ते जर वाढवायचं असेल तर आपण इथून रो हाईट करू शकतो. 15 ची आहे, आपल्याला 25 पाहिजे, 25 करून एंटर करा. 25 ची साईज होऊन जाईल. जी रोची हाईट आपल्याला आवश्यक आहे ती आपण करू शकतो. त्यानंतर समजा याला आपण ऑटो फिट रो वर क्लिक केलं तर ऑटो हाईट ऍडजस्ट होऊन जाते मित्रांनो. तसंच कॉलमची रुंदी वाढवायची असेल तर आपण कॉलम विड्थ वरती क्लिक करा. तुम्हाला जेवढी पाहिजे 8.43 हे बाय डिफॉल्ट आहे. समजा तुम्हाला 12चा पाहिजे तर 12चा तुम्ही करू शकता. आता ऑटो फिट करायचं असेल तर इथून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही ह्या 2 कॉलमच्या मध्ये इथं डबल क्लिक करा, ऑटो फिट होऊन जाईल मित्रांनो जेवढं पाहिजे तेवढं. ओके, दॅट्स इट. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो डिफॉल्ट विड्थ. समजा आपण याचं काही साईज वाढवली होती. आपल्याला डिफॉल्ट जी असते एक्सेलची ज्यावेळेस नवीन शीट ओपन करतो 8.43 ती आपल्याला घ्यायचं असेल तर आपण इथून डिफॉल्ट विड्थ करू शकतो. दॅट्स इट. त्यानंतर एखादी समजा आपल्याला सेल हाईड करायची आहे,
काही रो हाईड करायचे आहेत, काही कॉलम हाईड करायचे आहेत. जे हाईड करायचे ते तुम्ही सिलेक्ट करा. समजा आपण एच कॉलम सिलेक्ट करू आणि आपल्याला ते लपून ठेवायचं आहे, आपण हाईड कॉलम करा. आता इथं तुम्हाला खाली बघल्यावर लक्षात येणार नाही, पण वर बघल्यावर समजेल की जीच्या नंतर डायरेक्ट आय आलेला आहे, एच कुठेतरी तुम्हाला दिसत नाही. मग तुम्ही या दोघाला सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, अनहाईड करा पूर्ववत. ओके. समजा काही रो हाईड करायचे आहेत, डिलीट करायचे आहेत, पण हाईड करायचे तात्पुरत्या स्वरूपात, आपण इथून हाईड करू शकतो. राईट क्लिक करून करू शकतो किंवा इथून फॉर्मॅट मधून हाईड रो, हाईड शीट, जे आपल्याला करायचं ते आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. शीटच्या शीटही आपण हाईड करू शकतो. त्यानंतर शीटला आपल्याला काही नाव द्यायचं असेल, समजा शीट 1 आहे, त्याच्याऐवजी आपल्याला मार्क शीट किंवा मार्क मेमो असं काही करायचं असेल तर इथंच राईट क्लिक करून आपण रिनेम करू शकतो, अथवा इथं जाऊन रिनेम शीट करू शकतो. जे आपल्याला सोपं आहे ते इथून राईट क्लिक करूनही करू शकतो, तिथं जाऊनही करू शकतो. त्यानंतर आपल्याला जर शीट मूव्ह करायची, कॉपी करायची आहे तर आपण करू शकतो. समजा आपल्याला ही जी शीट आहे आपल्याला एखाद्या नवीन वर्कबुक मध्ये पाहिजे असेल तर आपण त्याला मूव्ह ऑर कॉपी शीट न करू शकतो, अथवा ही शीट इथे पाहिजे आणि ह्याच वर्कशीट मध्ये दुसऱ्या शीटवर पाहिजे असंही करू शकतो. आपण कॉपी शीट करू शकतो. क्रिएट अ कॉपी करा, बस ओके करा, मूव्ह टू एंड राहू द्या, शेवटी येऊन जाईल शीट 1. शीट 1 चीच कॉपी आहे, ब्रॅकेटमध्ये 2 आहे. किंवा आपण असंही करू शकतो की ही शीट इथं पाहिजे आणि नवीन वर्कबुक मध्ये पण आपण घेऊ शकतो. मूव्ह ऑर कॉपी शीट वरती क्लिक करा, इथं बुक 1 च्या ऐवजी न्यू बुक करा, क्रिएट कॉपी करा. क्रिएट कॉपी जर तुम्ही सिलेक्ट केलं नाही मित्रांनो तर ती ओरिजिनल तिथून शीट मूव्ह होऊन जाईल, तिथून निघून जाईल आणि नवीन ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी ते शिफ्ट होऊन जाईल. क्रिएट कॉपी करणं त्यासाठी आवश्यक आहे. हे बघा बुक 2 आहे आणि हे बुक 1 आहे, असं आपण दोन झाल्या. ठीक आहे. समजा आपण जर त्याला क्रिएट कॉपी केलं नाही तर ती ओरिजिनल तिथून निघून जाईल आणि नवीन याच्यावर जाऊन बसेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅबला आपल्याला काही वेगळा कलर द्यायचा असेल तर आपण टॅब कलर देऊ शकतो. त्याला लाल, इथूनही राईट क्लिक करून आपण टॅब कलर देऊ शकतो आणि इथूनही शीटची मुवमेंट करू शकतो मित्रांनो. समजा आपल्याला उचलून असं कंट्रोल प्रेस करून बाजूला असं ठेवू शकतो. इथं क्लिक करायचं आणि त्याला कंट्रोल प्रेस करून मागं पुढं कुठं नेऊन ठेवायचं आपण ते ठेवू शकतो. त्यानंतर शीटला प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता. जर तुम्हाला काही असं जे बदल करू नये असं समजा एखाद्याला तुमच्या शीट मधून रो डिलीट करू द्यायचे नाही, कॉलम डिलीट करू द्यायचे नाही, सगळे ऑप्शन सिलेक्ट करायचे. इथं काहीतरी पासवर्ड टाकायचा 1 2 3 4 आणि समजा आपण सगळे सिलेक्ट करून घेऊया. ओके, 1 2 3 4. ओके. आता तुम्हाला जर काही त्यात बदल करायचा असेल तर जोपर्यंत तुम्ही ते अनप्रोटेक्टेड करणार नाही तोपर्यंत त्याला तुम्हाला कामच करता येणार नाही. 1 2 3 4. आता तुम्ही काम करायला मोकळे. समजा इथं जाऊन मी प्रोटेक्ट केलं 1 2 3 4 1 2 3 4. आता हे प्रोटेक्शन ऑन झालं. तुम्हाला काही जरी करायचं असेल तर त्याला अनप्रोटेक्ट केल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अनप्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला फॉर्मॅट मध्ये जायचं, अनप्रोटेक्ट शीटवर तुम्ही क्लिक करा आणि जो तुमचा पासवर्ड दिला होता तो या ठिकाणी एंटर करून ओके करा. दॅट्स इट, अभी तुम काम कर सकते हो. तो पुढचा जो ऑप्शन आहे लॉक सेल तो सुद्धा त्याच प्रकारचा आहे मित्रांनो. जे की आपण कोणाला एडिटिंग करू द्यायचं नसेल तर आपण त्याला लॉक सेल मध्ये क्रिएट करू शकतो. प्रोटेक्ट शीट केल्यावर ते ऑटोमॅटिकली एनेबल होत असते. फॉर्मॅट सेल आपण कालच बघितलेलं आहे. नंबरिंग फॉर्मॅट काय असते, अलाइनमेंट काय असतात, फॉन्ट काय असतात, हे सर्व आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. हे जाऊन तुम्ही रिपीट चेक करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि असंच भरभरून प्रेम देत जा. ओके, बाय बाय.